बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण आज बीड जिल्हा विशेष न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार आहेत। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीड जिल्हा विशेष न्यायालयात ही सुनावणी। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर दोन्ही पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। यावर आता न्यायालय काय निकाल देणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन आमच्या सोबत जोडले गेले आहे। आमिर, युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि आता विशेष न्यायालयात या प्रकरणात सुनावणी होणार आहे। या प्रकरणाने संपूर्ण राज्यालाच हलवून टाकलं होतं, त्यामुळे आता लक्ष लागलंय की आज काय होणार। प्रणिता, नक्कीच जर आपण बघितलं तर गेल्या जी तारीख होती संतोष देशमुख हत्या प्रकरणाची, त्यावेळेस तर 3 तास तर दोन्ही वकिलांमधून युक्तिवाद चालला होता। त्यानंतर आज जी तारीख आहे त्या तारीखमध्ये वाल्मिक कराडची जामीन अर्जावर आणि संपत्ती जप्त करायची होती त्याच्यावर तर निर्णय आज न्यायालय देऊ शकतो। विशेष म्हणजे गेल्या वेळेस जे युक्तिवाद झाला होता ते कोर्टात तर 3 ते 3.5 तास चालला होता। त्यानंतर आता आज त्याचा निकाल येण्याची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे विष्णू चाटेंनी आपलं दोषी मुक्तपत्र सुद्धा दाखल केलं होतं। त्या अर्जावर सुद्धा आज निकाल येऊ शकतो अशी अपेक्षा आपण करू शकतो। विशेष म्हणजे आता जर आपण बघितलं तर उज्ज्वल निकम दर तारीखला बीडला येतात। आज कोणत्या तारीखला आलेले आहेत 11 वाजता ते कोर्टात हजर होतील। त्यानंतर न्यायालयाची प्रक्रिया सुरू होईल आणि न्यायालयाची प्रक्रिया होताच आपल्याला कळलं नेमकं काय होणार आहे। काही वाल्मिक कराडला जामीन भेटणार आहे का, त्यांची संपत्ती जप्त होणार आहे का, पुढचं जे काही असेल अपडेट आपण जय महाराष्ट्र न्यूजवर अपडेट करत राहू। जी आमिर, आणि हे अपडेट घेण्यासाठी तुमच्याकडे पुन्हा येणार